कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई होणार आहे। महायुती सरकारने अॅट्रॉसिटी कायद्यावर यू-टर्न घेतलाय। रमजानसाठी पाकिस्तानी दहशतवादी संघटनेची नवीन योजना काय? TTC बसमध्ये ट्रान्सजेंडर प्रवाशांना मोफत प्रवास करण्यास मान्यता दिली आहे। भारतातील LPG संकट दूर होणार आहे। चिन्नास्वामी स्टेडियमवर IPL सामन्यांच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झालाय। भूमिकेसाठी कुंडली मागितल्याने फलकनाथ संतापली आहे। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 17 मार्च वार मंगळवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे महाराष्ट्रातील रुग्णालयांची। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू आहे। तरीही रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे। योजनांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित यंत्रणेचा वापरही करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं। मंत्री आबिटकर म्हणाले की काही रुग्णालयांकडून अनियमितता झाल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत। या तक्रारींची दखल घेत राज्यात 338 प्रकरणांमध्ये एकूण सुमारे 60.47 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आयुष्मान भारत योजना समाविष्ट केल्यानंतर उपचारासाठी समाविष्ट आजारांची संख्या वाढवण्यात आली आहे। त्यानुसार उपचार पॅकेजमध्येही वाढ करण्यात आली आहे। योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी AI च्या माध्यमातून तक्रारींचं परीक्षण करून तात्काळ कारवाई केली जात असल्याचंही मंत्री आबिटकर यांनी सांगितलं। तसंच योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहभागातून समिती स्थापन करण्यात आली आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे अॅट्रॉसिटी कायद्याची। महाराष्ट्राच्या राजकारणात अॅट्रॉसिटी कायद्यावरून सुरू असलेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये। विधानसभेत दिलेल्या विधानावरून दलित संघटनांच्या मोठ्या प्रमाणात निषेध आणि संतापानंतर महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या भूमिकेवरून यू-टर्न घेतलाय। यापूर्वी सभागृहात असं सूचित करण्यात आलं होतं की सरकार या कायद्याअंतर्गत थेट अटक करण्याच्या प्रक्रियेत बदल करू शकतं, परंतु आता मंत्र्यांनी स्पष्ट केलंय की कायद्यात कोणतीही सुधारणा होणार नाही आणि जुनी व्यवस्थाच लागू राहील। त्यांच्या मागील विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आलाय, तो समाजात गोंधळ पसरवतोय। शिरसाट यांनी स्पष्ट केलं की अॅट्रॉसिटी कायद्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, कायदा पूर्वीसारखाच राहील। मी फक्त कायद्याच्या अंमलबजावणी आणि प्रक्रियेबद्दल बोललो। त्यांनी कोणतीही शंका दूर करण्यासाठी विधानसभेत या विषयावर अधिकृत निवेदन सादर करण्याची घोषणाही केली। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे नापाक दहशतवादी संघटनेची। रमजानच्या पवित्र महिन्यातही पाकिस्तानच्या नापाक दहशतवादी संघटना मागे हटत नाहीत। पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने रमजानच्या महिन्यात एक नवीन मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे। या मोहिमेला मुकाबला-ए-वफा असं नाव देण्यात आलंय। लष्कर-ए-तैयबाची ही मोहीम जिहादसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने आहे। या मोहिमेचा उद्देश संघटनेच्या नेटवर्कद्वारे जिहादच्या नावाखाली पैसे गोळा करणे असा असल्याचं सांगण्यात येत आहे। 7 मे रोजी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही मोहीम चालवली जात असल्याचं सांगितलं जात आहे। त्यांच्या भावना भडकवून ते लोकांकडे जाऊन पैसे मागतायत। हाफिज सईदच्या संघटनेने रमजान महिन्यातही आपल्या नापाक कारवाया सोडलेल्या नाहीत। रमजान महिन्यात मुस्लिम नमाज आणि रोजा करतात, तसंच देणग्याही देतात। लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी या महिन्याचा वापर स्वतःसाठी निधी उभारण्यासाठी करू इच्छितात। त्यांनी जारी केलेल्या पत्रात जिहाद आणि अल्लाहच्या मार्गात एकता आणि पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय।
पॉडकास्टची चौथी बातमी आहे दिल्ली परिवहन महामंडळाची. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने समावेशक आणि संवेदनशील प्रशासनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. दिल्ली परिवहन महामंडळ आणि परिवहन विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व बस मार्गांवर मोफत प्रवास योजनेत ट्रान्सजेंडर प्रवाशांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिली आहे. या महत्त्वाच्या निर्णयानुसार दिल्लीत राहणाऱ्या पात्र ट्रान्सजेंडर व्यक्तींना आता दिल्ली बसेसमध्ये महिला प्रवाशांना सध्या मिळणाऱ्या मोफत प्रवास सुविधेप्रमाणेच DTC आणि क्लस्टर बसेसमध्ये मोफत प्रवासाचा लाभ घेता येईल. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे LPG संकटाची. इराण-इस्रायल युद्धामुळे भारतातील अनेक भागात गॅसच्या गंभीर संकटाचा सामना करावा लागतोय. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे, ज्यामुळे तेल आणि LPG संकट आणखी वाढलंय. तरीही भारतातील LPG संकट लवकरच संपण्याची अपेक्षा आहे. शिवालिक आणि नंदा या 2 भारतीय जहाजांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी देण्यात आली. या संघर्षाच्या काळात भारताचं LPG जहाज शिवालिक भारतात आलंय. ते गुजरातमधील मुंद्रा बंदरात थांबलंय. या जहाजावर 54,000 टन गॅस आहे, ज्यामुळे देशासमोरील समस्या सोडवता येईल. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आगामी IPL मधील सामने M चिन्नास्वामी या घरच्या स्टेडियमवर खेळणार आहे. कर्नाटक सरकारकडून M चिन्नास्वामी स्टेडियमवरील IPL सामन्यांच्या आयोजनासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आलाय. आता कर्नाटक राज्य संघटना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सज्ज झालेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिल्या वेळेला IPL विजेतेपदानंतर M चिन्नास्वामी स्टेडियमवर सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्या प्रसंगी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 व्यक्तींचा मृत्यू झाला. या घटनेनंतर या स्टेडियमवरील सामन्यांवर बंदी टाकण्यात आली होती. IPL सामन्यांच्या आयोजनासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेकडून करण्यात आली होती. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री फलक नाझची. एका प्रसंगामुळे अभिनेत्री फलक नाझने संताप व्यक्त केलाय. फलकने समाज माध्यमावर सांगितलं की तिला एका नव्या मालिकेसाठी निर्मात्यांकडून संपर्क आला होता. कथानक, वाहिनी आणि भूमिका याबद्दल माहिती दिल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी सामान्यपणे रूपपरीक्षण किंवा ऑडिशनची अपेक्षा असते. मात्र तिच्याकडे जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थान पाठवण्याची मागणी करण्यात आली. हे ऐकून ती अत्यंत नाराज झाली. गेली 14-15 वर्ष आपण केवळ अभिनय कौशल्यावर काम मिळवलं असल्याचं तिने स्पष्ट केलं. कुंडली पाहून भूमिका देण्याची पद्धत स्वीकारार्ह नसल्याचं सांगत तिने या प्रकल्पाला नकार दिला. या घटनेमुळे दिवसभर तणाव आणि अस्वस्थता जाणवल्याचंही तिने व्यक्त केलं. हे होतं isakal.com पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.